जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जिल्हा बँकेत खाते काढण्याचा घाट रद्द करून पोस्टातच खाते काढून घरपोच पेन्शन योजना सुरू ठेवावी, अन्यथा लाभार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडू। राहुल खंजिरे। इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार योजनेतील नवीन लाभार्थ्यांना केडीसी बँकेतच खाते काढण्याचा घाट सध्याच्या संजय गांधी निराधार योजना समितीकडून घातला जात आहे। त्यामुळे या लाभार्थ्यांची ससे हेलपाट होणार असल्याने त्यांना पोस्टातूनच पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करत, तसे न झाल्यास या विरोधात लाभार्थ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला। ते म्हणाले, संजय गांधी निराधार योजना समितीचा मी अध्यक्ष असताना लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रात प्रथम पोस्टाद्वारे पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली आणि 8,000 लाभार्थ्यांना त्याचा लाभ होऊन त्यांचे बँकेतील हेलपाट, पैसे व वेळेचीही बचत होत आहे। परंतु सध्या विद्यमान समितीकडून नवीन लाभार्थ्यांना पोस्टात खाते न उघडता ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती म्हणजेच केडीसी बँकेत खाते काढण्याचा घाट घातला जात आहे। संजय गांधी निराधार योजना लाभार्थी हे प्रामुख्याने अपंग, वृद्ध व विधवा महिला दुर्धर आजारग्रस्त असल्याने त्यांना पेन्शन घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। पेन्शन जमा झाली की बँकेत पायपीट करावी लागते, रिक्षासाठी खर्च करून बँकेत तासनतास उभे राहावे लागते। याचा विचार करून लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन देण्यासाठी आम्ही पोस्टामार्फत पेन्शन देण्याची योजना सुरू केली। त्यामुळे लाभार्थ्यांचा अनावश्यक त्रास पूर्णतः बंद झाला होता। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात सन 2021 मध्ये प्रथमच इचलकरंजी मध्ये मी संजय गांधी निराधार योजना समितीचा अध्यक्ष असताना लाभार्थ्यांना पोस्टातून थेट घरपोच पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली। सध्या जवळपास 23,000 लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मुख्य शाखा, इचलकरंजी शाखा व हातकणंगले शाखा अशा 3 शाखेतून अनुदान वितरण केले जाते। लाभार्थ्यांना त्रास होऊ नये या उद्देशाने पोस्टात बचत खाते उघडून पेन्शन वितरणाचा निर्णय घेतला होता। मात्र आता नवीन लाभार्थ्यांना पोस्टात नव्हे तर जिल्हा बँकेत खाते काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होणार असल्यामुळे जिल्हा बँकेत खाते काढण्याचा घाट रद्द करून पोस्टात खाते काढून घरपोच पेन्शन योजना सुरू ठेवावी, अन्यथा लाभार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राहुल खंजिरे यांनी दिला। यावेळी बाबासो कोतवाल, राजन मुठाणे, नागेश शेजाळे, सोहेल बांदार, सुशांत रानभरे, सचिन कांबळे, सुदाम साळुंखे आदी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। पेन्शन हा हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांना घरपोच पेन्शन मिळावी, संजय गांधीच्या लाभार्थ्यांना विधवा असतील, परित्यक्ते असतील, जे खास करून वृद्ध असतील, अंध असतील आणि अपंग या सगळ्या लोकांना घरामध्ये जाऊन पेन्शन मिळावी ही भूमिका मांडली। आणि महाराष्ट्रामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेडमध्ये जिल्ह्यामध्ये भूमी केली। त्याच्यानंतर आपला नंबर होता की आपण ती साधारणतः 1/11/21 ती योजना आपण अंमलात आणली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं वर्षभर आम्ही त्या नवीन 7,000 लाभार्थ्यांना त्यांना पेन्शन अगदी व्यवस्थितपणे मिळत होती। थंब इम्प्रेशननं पैसे सगळे हातात मिळत होते। काही लोकांना घरपोच पोस्टमन घेऊन पैसे देत होते। परंतु अलीकडच्या काळात ह्या कमिटीनं मध्यंतरीच्या राजकारणातल्या स्थितीनंतर नवीन कमिटी आहे, त्यांना हे लक्षात येईल की साधारणतः 31,000 लाभार्थी बँकेमध्ये जर रांग लागली तर तिथून शिवाजी पुतळ्यावर रांग येईल आणि खालची रांग ही त्या राजच्या गावभाग मंदिरापासून जैदा टोकापर्यंत येऊ शकते। ह्या कारणानं आम्ही ती योजना घरपोच त्यांना पैसे मिळतील तिथं केडीसी बँकेचा लोड कमी करून आम्ही नवीन लाभार्थी सगळे डायव्हर्ट करायचे, त्या पोस्टाच्या खात्यात करायचे। त्यानंतर काही अपंग आणि अन्य व्यक्ती जे आहेत त्यांचे त्या जुन्या लोकांच्या 3,000 लोक आहेत त्यांना देखील पोस्टात कन्वर्ट करायचं या खात्यामध्ये ही भूमिका मांडली। आणि ती जी योजना आम्ही आणली त्या योजनेचे जनक आम्ही, आमची ही सर्व कमिटी आहे। त्या तर काहीही तुम्हाला मदत लागली तर आम्ही कधीही तुम्हाला एका हाकेला आम्ही मदत करायला तयार आहे। कारण का हा राजकारणाचा भाग नाही, हा इचलकरंजीतल्या सर्वसामान्य गोरगरीब पेन्शनधारकांचा आहे। त्यांना 100 रुपये रिक्षाला त्या जनता बँकेमध्ये लागते। एकदा पेन्शन मिळाली तर 3-3 वेळेला जाऊन लाईनीमध्ये उभा राहावं लागते। पहाटे 4 वाजल्यापासून या लाईनी लागतात। तर या पद्धतीनं हे कामकाज असतं, म्हणून आम्ही ती ऑनलाईन योजना चालू केली। आणि मला थोडं हे वाटतं की भाजपचे अध्यक्ष असताना देखील ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा आवाज चाललाय, अनेक ठिकाणी कॅशलेस व्हायला चाललंय, अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायची भूमिका
गेले अनेक वर्ष चालू असताना हे कुठेही याचा विचार न करता हे परत जुन्या काळाकडं चाललेले ते अध्यक्ष, त्यामुळे यांना कुठेतरी आवर घातला पाहिजे. ह्याच भूमिकेसाठी आजची पत्रकार बैठक होती. आम्ही या निर्णयाचा निषेध करतो सगळेजण. आणि ह्याच्यातल्या अडीअडचणी ज्या काही आणि थोड्या असतील ते काही लोक प्रत्येकाच्या, आम्ही संजय गांधीच्या कमिटीमध्ये नुसता अध्यक्ष राहून त्यांनी सगळ्या कमिटीनं अगदी मन लावून काम केलं. आम्ही मगाशी बाबासाहेबांनी सांगितले की ती कसं वर मंत्रालयापर्यंत जाऊन आम्ही योजना कशी आणली, काय केलं, त्याची भूमिका कशी मांडली. आणि आम्हाला नेहमी अभिमान वाटत राहील की आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं म्हणून नाही तर एवढं चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, मान्य त्यावेळेच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे केलं आणि आम्हाला सहकार्य मिळालं. त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, बाळासाहेबजी थोरात असतील, सगळेच अजित पवार असतील, त्यावेळेचे म्हणून आम्हाला सगळ्यांनी याला नावाजलं गेलं. आणि हीच योजना, हेच लोक आता तिथं असताना देखील ही भूमिका आता का बदलली गेलेली आहे, परत जुन्या पद्धतीनं का कामकाज केलं गेलं आहे, जेणेकरून त्यांना माहीत आहे. अनेक वेळा मी आता सध्याच्या अध्यक्षांना मी सांगितलं, अनेक वेळा मी फोनवर देखील त्यांना बोलले की बाबा हे चुकीचं काम करणार आहे, तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा, त्याची काय डाटा एंट्री कशी करायची असते इथूनपर्यंत सगळी मदत आम्ही करतो. एका क्लिकवर हे पैसे ट्रान्सफर होत होते पोस्टामध्ये. सगळे जवळजवळ 7,000 लोकांची खाती ज्यांची काढली गेली एका क्लिकवर. म्हणजे आज पैसे जमा झाले असेल तर तासाभरात पैसे जमा होत होते. सुशांतचं काम होत होते, बरोबर ना सुशांत, इकडे समोर या. कितीदाच हे करावं लागते, परत परत करावं लागत नाही. एकदा ह्या एंट्री झाल्या की परत परत कधीही हा डाटा एंट्री फक्त कॉपी पेस्ट केली की बाकी विषय संपतोय, त्यांना ते जमणं झालेलं आहे. त्यामुळे मी या सगळ्या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करून इथे थांबतो. आणि ही योजना परत जोपर्यंत पेन्शन त्यांच्या हातात आणि पोस्टाच्या होणार अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.